सगळ्यांचा जो एक मेजर प्रॉब्लेम आहे दॅट इज हेअर लॉस. बेसिकली हेअर लॉस कशामुळे होतो? Hello guys, welcome back to my channel. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आपण घेणार आहोत दॅट इज बेसिकली अपॉन सम हेअर प्रॉब्लेम्स, सम स्किन प्रॉब्लेम जे क्लायंट फेस करतात. आजचा व्हिडिओ जो आपण घेणार आहोत तो आहे हेअरच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वरती आणि स्किनच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वरती. म्हणजे आजपासून वी आर गोइंग टू स्टार्ट अ सिरीज रिगार्डिंग लाईक की हेअरला काय काय प्रॉब्लेम येतात किंवा स्किनला काय काय प्रॉब्लेम येतात, मग त्याच्यावरती आपण काय काय उपाय करू शकतो आणि होम केअर पण करू शकतो किंवा सलॉनमध्ये जाऊन ट्रीटमेंट काय करू शकतो किंवा आपण होम रेमेडीज करू शकतो, या सगळ्यावरती आपण डिस्कस करणार होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की सगळ्यांचा जो एक मेजर प्रॉब्लेम आहे दॅट इज हेअर लॉस. तर हेअर लॉस ऍक्च्युली हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे की सगळ्यांनाच हेअर लॉसचा प्रॉब्लेम आहे किंवा सगळेजणच हेअर लॉसचा प्रॉब्लेम फेस करतायत. बेसिकली हेअर लॉस कशामुळे होतो? आता हेअर लॉस हे दोन प्रकारचे आहेत. एक रूट्स पासून येणारा हेअर लॉस जो आहे आणि एक सेकंड जो हेअर लॉस आहे दॅट इज बिकॉज ऑफ ब्रेकेज. तर आज आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे रूट्स पासून जो हेअर लॉस होतोय तर तो कशामुळे होतो. बेसिकली आता हेअर लॉस होण्याचं मेन कारण आहे दॅट इज टॉक्सिसिटी, की जेव्हा ब्लडमध्ये टॉक्सिसिटी वाढते तेव्हा हेअर लॉस होतो. ब्लडमध्ये टॉक्सिसिटी वाढण्याचं कारण आहे स्ट्रेस. आता कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेसमुळे तुमच्या ब्लडमध्ये टॉक्सिसिटी वाढू शकते आणि बॉडी इज शोईंग अ सिम्पटम बाय द वे ऑफ हेअर लॉस की तुम्हाला ब्लडमध्ये टॉक्सिसिटी वाढलेली आहे, तर यू हॅव टू वर्कआउट ऑन दॅट. तर आता मेन काय होतं की स्ट्रेस होण्याचं कारण असंख्य आहेत. स्ट्रेस होण्याचं कारण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. म्हणजे कोणाला पोस्ट प्रेग्नन्सी स्ट्रेस असतो, कोणाला अभ्यासाचा स्ट्रेस असतो, कोणाला वर्किंग स्ट्रेस आहे, कोणाला टेन्शनमुळे स्ट्रेस आहे किंवा एनी काइंड ऑफ स्ट्रेस जर बॉडीवर तुमच्या आला तर बॉडी इज गोइंग टू शो अ सिम्पटम थ्रू हेअर लॉस किंवा तुमच्या बॉडीवर स्ट्रेस आलेला आहे, तर यू हॅव टू वर्कआउट. आणि ऑफकोर्स स्ट्रेस आल्यामुळे टॉक्सिसिटी वाढते ब्लडमध्ये आणि टॉक्सिसिटी वाढल्यामुळे तुम्हाला हेअर लॉस होतो. दॅट इज द मेन रिझन. आता तुम्हाला वर्कआउट करताना तुम्हाला त्याच्यावरती जेव्हा उपाय करायचे आहे तर तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ऑफकोर्स स्ट्रेस कमी करायचा आहे. की स्ट्रेस आता तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमधनं स्ट्रेस कसा कमी होईल हा प्रत्येकाचा पर्सनल विषय आहे बेसिकली. पण त्याच्या बरोबरीने टॉक्सिसिटी जेव्हा ब्लडमध्ये वाढलेली आहे किंवा बॉडीमध्ये टॉक्सिक मटेरियल जेव्हा वाढलेलं आहे तेव्हा ते बाहेर काढण्याकरता द मोस्ट इफेक्टिव्ह उपाय जो आहे दॅट इज पाणी. की तुम्हाला प्रॉपर पाणी दिवसाला गेलोच पाहिजे. बरेच जणांचं म्हणणं आहे की मी 4 लिटर पाणी पितो, मी 2 लिटर पाणी पितो, मी 3 लिटर पाणी पितो. प्रत्येकाचा बॉडी वॉटर कन्झम्पशनची वेगवेगळी प्रक्रिया आहे. पण मेन थिंग इज व्हॉट की आता खूप डॉक्टरांची चर्चा केल्यानंतर मी असं सांगतो सगळ्यांना की बाबा पाणी तुम्ही जे प्याल ते तासाला 1 ग्लास पाणी तुम्हाला प्यायचं. छोटा ग्लास पाणी प्यायचे, खूप मोठा ग्लास पिण्याची काही गरज नाहीये. कारण बॉडीला ॲट अ टाइम 150 ml to 200 ml पाण्याची गरज आहे. की जेवढंच पाणी बॉडी घेणार आहे बाकीचं पाणी बॉडी आहे तसं फ्लश आउट करून टाकणार आहे बॉडीमधून. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर टॉक्सिसिटी कमी करायची आहे तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी प्रॉपर पिया. दिवसातनं 8 ते 10 ग्लास पाणी गेलं पाहिजे आणि जर एव्हरी आवरच्या इंटरव्हलने तुम्ही जर पाणी प्याल यू विल गेट 100% बेनिफिट ऑफ दॅट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू टेल यू की ह्याच्यावरती उपाय काय करायला पाहिजे. की आता हेअर लॉस जो होतोय पण त्याच्यावरती उपाय काय आपण करणार आहोत की एक्सटर्नल मी तुम्हाला शॅम्पूज कुठले वापरायचे, तुम्हाला कंडिशनर्स कुठले वापरायचे, तुम्हाला हेअर लॉससाठी ऑइल्स कुठले आहेत किंवा काही ट्रीटमेंट्स आहेत का. आणि त्याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट की त्याच्यावरती होम रेमेडीज काय करायच्या. म्हणजे आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या यूज करून तुम्हाला घरच्या घरी काय उपाय करता येतील. आणि मी कायम एकच गोष्ट सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, आधीच्या पण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की होम केअर किंवा होम रेमेडीज म्हणजे होम केअरमध्ये तुम्ही जे घरी शॅम्पू कंडिशनर वापरणार आहात ते किंवा तुम्ही स्किनला जर तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही घरी जी काही केअर करणार आहात तर ती किंवा होम रेमेडीज तुम्ही ज्या काय करता ते तुम्ही एव्हरी डे करणार आहात. सलॉन ट्रीटमेंट्स किंवा तुम्ही बाहेर जाऊन डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट ज्या घेणार आहात हा तुम्ही महिन्यातनं एकदा किंवा दोनदाच घेऊ शकणार आहात. त्यामुळे होम केअरवरती जास्ती लक्ष द्या, होम रेमेडीजवरती जास्ती लक्ष द्या. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळणार. तर असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि माझा इंस्टाग्राम आयडी पण याच्यामध्ये दिलेला आहे. त्या इंस्टाग्राममध्ये पण मी या सगळ्या व्हिडिओची शॉर्ट व्हिडिओज करून तुम्हाला देतोय. त्याच्यावर पण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळत जाईल. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.